नमस्कार मित्रांनो, एस टी महामंडळाने नवीन योजना आणली आहे ज्यामध्ये NCMC कार्ड आता सवलत धारकांना बंधनकारक करण्यात आलेले आहे। एस टीने कुठेही प्रवास करायचा असेल तर हे कार्ड आता बंधनकारक आहे। तर मग मित्रांनो, हे कार्ड कधी मिळणार, कुठे मिळणार, कसे मिळणार, कशा पद्धतीने हे कार्ड मिळवायचं आहे, त्याची रक्कम काय आहे, नियम काय आहे, तर एस टी महामंडळाने त्या संदर्भातले महत्त्वाचे परिपत्रक जाहीर केलेले आहे। एकूण 10 पानांचे हे परिपत्रक आहे। त्यामध्ये काय माहिती दिली आहे ती सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। या ठिकाणी आपण बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांचं 13/2 म्हणजे 13 फेब्रुवारी 2026 रोजीचं हे परिपत्रक आहे। सर्व जे काही डेपो आहेत त्या सर्वांना हे परिपत्रक देण्यात आलेले आहे। तर त्या संदर्भातले नियम काय आहे बघा। राज्य परिवहन मंडळाच्या सर्व सवलतधारी तसेच विना सवलतधारी प्रवाशांना नवीन नुसार NCMC कार्ड देण्यात येणार आहे। तर या कार्डमध्ये 3 भागांचा समावेश आहे। सवलत, मग कोणाला तर बसने प्रवास करणाऱ्या शासनाद्वारे अनुदेय असलेल्या सर्व सवलतींचा समावेश या कार्डमध्ये आहे। दुसरा जो भाग आहे तो म्हणजे ऑनलाईन वॉलेट। ऑनलाईन वॉलेटमध्ये रक्कम टॉपअपसाठी प्रवासी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। मोबाईल, नेट बँकिंग, लॉगिन ID, पासवर्ड, UPI द्वारे रक्कम टॉपअप करू शकतील। सदरच्या रकमेमधून प्रवासी तिकीट आरक्षण, मोबाईल ॲप तसेच PORS द्वारे व इतर आर्थिक व्यवहार करू शकेल। तसेच ऑनलाईन वॉलेटमधील रक्कम ऑफलाईन वॉलेटला वर्ग करू शकतील। ऑफलाईन वॉलेट तिसरा जो प्रकार आहे, या वॉलेटमध्ये प्रवासी अधिकृत एजंट, कर्तव्यावरील वाहक ऑनलाईन वॉलेटद्वारे रक्कम टॉपअप करता येईल। राज्य परिवहन प्रवासाचे वाहकाद्वारे काढण्यात येणाऱ्या तिकिटासाठी ऑफलाईन वॉलेटमधील रकमेचा वापर केला जाईल। प्रवासाचे सवलतीचे तिकीट काढण्यासाठी ऑफलाईन वॉलेटमध्ये अपेक्षित प्रवासाच्या तिकिटाच्या रकमेइतकी रक्कम जमा शिल्लक असणे आवश्यक राहील। सवलत काय मिळणार आहे, तर वाहतूक खात्याद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या परिपत्रकाद्वारे समाजातील विविध सामाजिक घटकांना शासन निर्णयानुसार सवलत दिली जातील। यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य महिला, दिव्यांगजन, विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती, विविध व्याधीग्रस्त, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक इत्यादींचा समावेश आहे। अशा सर्व सवलतपात्र सवलतधारी प्रवाशांना म्हणजेच NCMC कार्ड सशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे। NCMC कार्ड सशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे। या कार्डमध्ये सवलतीच्या प्रकारानुसार सवलतीची टक्केवारी, किलोमीटर इत्यादी माहिती असेल। हे कार्ड ऑनलाईन ऑफलाईन असणार आहे। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला टॉपअप करावं लागणार आहे। 100 देण्यात येईल। बस स्थानकावरील पास वितरण केंद्रावर वाहकांकडील ATM मशीनद्वारे ऑफलाईन वॉलेटमध्ये पैशाची भरणा करता येणार आहे। त्याच्यातून 0.9% वस्तू व सेवा कर वगळता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। वॉलेट 50 रुपयाच्या पटीत तुम्हाला टॉपअप मारावा लागणार आहे। पहिल्या वेळेस टॉपअप असताना वॉलेटमध्ये किमान 100 रुपयाचा टॉपअप करणे आवश्यक राहील। ज्या नोंदणी कशी करायची आहे, तर या नोंदणी करण्यासाठी 251 जे आगार आहे त्यामध्ये अधिकृत एजंट व सुमारे 335 वाहतूक नियंत्रण कक्ष तसेच NSDL पेमेंट बँकेद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या 3000 अधिकृत एजंट यांच्याद्वारे ही नोंदणी होणार आहे। तर सदरची नोंदणी करण्यात येणार असून सदरचे परिशिष्ट अ सोबत जोडण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता सर्व काही डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। शालेय विद्यार्थ्यांसाठी जी योजना आहे त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी सर्व माहिती दिली आहे। इतर सवलतधारी प्रवासी म्हणजे दिव्यांग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, अशा सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी नोंदणी करणे गरजेचे आहे। नोंदणी केलेले कार्ड 30 दिवसात प्रिंट करून त्या सवलती प्रवाशांना ज्या आगारात सदरचे कार्ड नोंदवले आहे त्या ठिकाणी मिळणार आहे। मग तुम्हाला आता जर तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी केली तर त्या ठिकाणी 30 दिवसात ही प्रिंट करून मिळेल। कार्डचे नूतनीकरण सुद्धा करता येणार आहे। त्यासाठी 1 एप्रिल ते 31 मार्च अशी आहे। म्हणजे हे कार्ड आपल्याला दरवर्षी नूतनीकरण करावे लागणार आहे, रिन्युअल करावे लागणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर आता वॉलेट खरेदी केले, पैसे 100 रुपयाचं टॉपअप मारलं तर त्या ठिकाणी तुम्हाला 90.16 पैसे या ठिकाणी सेवा कर द्यावा लागणार आहे। म्हणजे तुम्ही 100 रुपयाचं वॉलेट मारलं, 100 रुपये त्या ठिकाणी रिचार्ज मारलं तर 98 रुपये 94 पैसे जमा होतील।
तर अशा पद्धतीने आता हे 5 टॉपअप या ठिकाणी मिळणार आहे। हे 5 टॉपअप 50 रुपयाच्या पटीत तुम्हाला मारावे लागणार आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला या कार्डची किंमत 199 रुपये द्यावा लागणार आहे। यापूर्वीच्या स्मार्ट कार्ड प्रकल्प जर तुम्ही घेतलेला असेल तर त्या ठिकाणी 50 रुपये सूट देऊन 149 रुपयाचं हे कार्ड तुम्हाला मिळणार आहे। ज्या स्मार्ट कार्ड वितरित न केल्याने सदर नोंदणीकरण केलेल्या लाभार्थ्यांकरिता नोंदणीकरण पावती सादर केल्यास नवीन कार्डकरिता 149 सर्व करासहित आकारण्यात येईल। लाभार्थ्याकडून कार्ड गहाळ झालं, खराब झालं तर त्या ठिकाणी पूर्ण रक्कम भरावी लागेल, म्हणजे 199 रुपये देऊन तुम्हाला परत ते कार्ड घ्यावे लागणार आहे। चुकीची छपाई झाली, तांत्रिक अडचणी असलेले कार्ड लाभार्थ्यास प्राप्त झाल्यास सदर लाभार्थ्यास सेवा पुरवठाद्वारे विनामूल्य नवीन कार्ड देण्यात येईल। विद्यार्थ्यांकरिता पास अर्जाची किंमत ही 5 रुपये राहणार आहे। सेवा पुरवठाद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकृत जे एजंट आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी ही नोंदणी वितरण बाहेरील अधिकृत एजंट द्वारे करण्यात येणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला वॉलेट टॉपअपसुद्धा करता येणार आहे। सवलतधारी प्रवाशांचे कार्ड हरवल्यास, चोरी झाल्यास तुम्हाला परत पैसे द्यावे लागणार आहे। कार्ड ब्लॉक करायचं असेल, हरवलं असेल, चोरी झाला असेल तर त्या रकमेचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी, सर्वस्वी जबाबदारी कार्ड धारकाची असणार आहे। कार्ड हरवल्यास, चोरी झाल्यास, खराब झाल्यास, आवश्यक नसल्यास सदर कार्ड केवळ NSDL पेमेंट बँकेच्या संपर्क क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे बघा, 22 42 0 22 900 190 या ठिकाणी या पोर्टलवर संपर्क करून तुम्ही ब्लॉक करू शकता। एकदा कार्ड ब्लॉक केल्यानंतर पुन्हा अनब्लॉक करता येणार नाही, नवीन कार्ड तुम्हाला घ्यावे लागेल। तर या ठिकाणी जुने कार्ड प्रवाशांद्वारे ब्लॉक केल्यानंतर सदरच्या लाभार्थ्यांचे नवीन कार्ड 190 रुपये भरणी करून नोंदणी करण्यात यावी। कार्ड फी व इतर चार्जेस कार्डधारकांकडून वसूल करण्यात यावे। ब्लॉक केलेल्या कार्डमधील ऑनलाईन वॉलेटमधील शिल्लक रक्कम नवीन कार्ड घेतल्यानंतर नवीन कार्डवर जमा करण्यात येईल। तर तुम्हाला कार्ड सरेंडर पण तुम्ही या ठिकाणी करू शकता। तुम्हाला परत द्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते कार्ड तुम्ही परत करू शकता आणि तुम्हाला तुमचे पैसेसुद्धा परत मिळू शकते। तर अशा पद्धतीने आता एका कार्डमध्ये एक ऑनलाईन वॉलेट आणि एक ऑफलाईन वॉलेट असे एक पास आणि एक सवलत देण्यात येईल। एका लाभार्थी एका मोबाईल नंबरवर जास्तीत जास्त 5 कार्ड घेता येईल। जर तुम्हाला कार्ड घ्यायचं असेल आणि घरातल्या सर्वांना घ्यायचं असेल तर एका मोबाईल नंबरवर 5 कार्ड तुम्ही घेऊ शकता। 18 वर्षावरील कार्डधारकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन वॉलेट उपलब्ध होईल। 18 वर्षाखालील कार्डधारकांना ऑफलाईन वॉलेट उपलब्ध होईल, ऑनलाईन वॉलेट उपलब्ध होणार नाही। सदर कार्डचा वापर सवलतीकरिता करता येईल। तसेच या कार्डद्वारे राज्य परिवहन महामंडळाचे तिकीट तसेच इतर बाहेरील व्यवहारसुद्धा करता येतील। सवलतधारी प्रवासी यांच्याकडे प्रवास करतेवेळी सदरचे कार्ड असणे आवश्यक राहील। कार्डधारक प्रवाशांद्वारे प्रवासादरम्यान घेण्यात आलेल्या प्रवासाचे तिकीट सांभाळून ठेवणे ही प्रवाशांची जबाबदारी राहील। तिकीट नसेल तर सदर प्रवासी विना तिकीट प्रवासी समजला जाईल। राज्य परिवहन मंडळाच्या प्रचलित नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल। तर मित्रांनो, मग आता प्रवाशांनी सदर कार्ड वापराबाबत सविस्तर सूचना SOP स्वतंत्ररित्या पाठवण्यात येतील। त्याचप्रमाणे वाहकाद्वारे सदर कार्ड वापराबद्दलच्या सविस्तर सूचना SOP स्वतंत्ररित्या पाठवण्यात येईल। अशा पद्धतीने महत्त्वाचं परिपत्रक आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, आगाराबाहेर अधिकृत एजंट नेमण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी अमृत ज्येष्ठ नागरिक महिला सन्मान योजना, दिव्यांग योजना याचे या ठिकाणी तुम्ही सवलत घेऊ शकता, त्या ठिकाणी कार्ड काढू शकता। आणि मुख्य आगार व वाहतूक नियंत्रण केंद्र या ठिकाणी सर्व सवलतीचे तुम्ही नोंदणी करू शकता, कार्ड काढू शकता। इतर आगारातसुद्धा या ठिकाणी सर्व सवलती याची नोंदणी करू शकता, कार्ड काढू शकता। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। तुम्हाला जर NCMC कार्ड या ठिकाणी काढायचे असेल तर लवकरच याबाबत कार्यवाही सुरू होणार आहे। त्याबाबत अधिकृत माहिती मिळाली की लगेच आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहिती देण्यात येईल। त्यासाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।